पाटील साहेब, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कलम 307 खुनाचा प्रयत्न. तुम्ही फक्त हो बोला, बघा याला आत टाकतो की नाही. पाटील साहेब, मग पक्का करू ना अटेम्प्ट टू मर्डर? हे बघा, ते फायली कलमा बिलमा समजा राहू द्या, काय नको आपल्याला. आपण तक्रार मागे घेतो आता. हो साहेब, असं काय करताय? अहो, तुम्हाला मारहाण केली ना, आणि तुम्ही केस मागे घेताय. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे तुमचं. मी पण तेच सांगत होते यांना. अजिबात शुभूला सोडू नका, चांगली अद्दल घडवा त्याला. साहेब, तुम्ही पेपर रेडी करा. पाटील साहेब, साईन करून घ्या. चला चला, करा बघू. हो मॅडम, बास की आता. बास झालं ना, बास झालं. आम्ही बघू ना आमचं काय करायचं ते. आम्ही बघू काय करायचं ते. हो साहेब, तुम्ही असं काय करताय? अहो, पोलिसांचा वेळ वाया घालवताय. मागाशी तर तुम्ही फासावर चढवा निघाला होतात आणि आता चक्क माघार. अहो, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? लोक हसली तर मला असतील, तुम्हाला असणार आहेत का तवा? हे बघा, मी तक्रार मागे घेतोय म्हणजे मागे घेतो. हो साहेब, मग एवढा तामझाम कशाला केलात? आमचे 2 तास फुकट घालवले तुम्ही. तुम्हाला काय धर्मशाळा वाटली का हो पोलीस स्टेशन म्हणजे? तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही आलात, कधी पण गेलात. इन्स्पेक्टर साहेब, मर्यादा सोडून बोलायचं नाही बरं का. वेळेत कुणाचा वाया गेला ना ते आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि एवढी जर हाऊस असेल ना तर स्वतःवरती केस लावून घ्या आणि स्वतः लढत बसा. आम्हाला का सांगू. चल रे. काय कशाचा कशाला पत्ता नसतो या राजकारण्यांचा. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सर. विक्रम पाटील असा शेपूट घालून कसा काय पळालाय? श्रावणीनं नक्कीच असा कुठला तरी डाव टाकलाय जिथं पाटलाची कोंडी झाली आहे. श्रावणी थांब. त्या नीच विक्रम समोर हात जोडायची, गुडघे टेकायची काय गरज होती? अगं, तू भीक मागितलीस, ते पण त्या बाईकसाठी. ती बाईक माझ्यासाठी एवढी महत्वाची नव्हती की तू स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवावास. तू नेहमी असं का वागतेस? कुठली गोष्ट करायच्या आधी मला का नाही विचारत? अगं, ह्याचे परिणाम काय होतील याचा विचार का करत नाहीस तू? अख्ख्या गावानं चेष्टा केली असती आणि साहेबांना कळालं असतं तर विचार कर काय काय झालं असतं. तू माझं ऐकून घे. मला तुझं ऐकायचंच नाहीये. तू चुकीचं वागलेस श्रावणी. माझ्यासाठी तू कुणासमोर हात जोडणं आणि गुडघे टेकणं हे मला अजिबात सहन होणार नाही. इथून पुढं तू माझ्यासाठी स्वतःला संकटात ओढायचं नाही, कळलं? हे बघ श्रावणी, माझ्यासाठी तू कोणासमोर हात जोडणं, गुडघे टेकणं मला आवडत नाही, कळलं? शुभू, तुला हे आवडत नाही कारण तुला माझी काळजी वाटते. मी झुकलेलं तुला सहन झालं नाही कारण तू मलाच स्वतःच्या स्वाभिमानाचा एक भाग समजतोस. हेच तर हवं होतं मला. रागव, तुला जेवढं रागवायचं आहे ना तेवढं रागव. पण आता कुणीतरी हक्काच आहे माझ्याकडे माझ्यावर असं रागवणार. ह्या भावनेनेच माझ्या मनात खोर हिट झाले. काकू, आता तो विक्रम घाडगे पाटील माझ्या किंवा शुभूच्या वाटेला जाण्याआधी 100 वेळा विचार करेल. त्याच्या सत्तेचा आणि पैशाचा मास चांगलाच उतरवलाय मी. नशीबच म्हणायचं आपलं. पण खरंच तू जी हिंमत दाखवलीस ना त्यामुळे त्याच्या तोंडचं पाणीच पळालं असेल. तू चांगलीच अद्दल घडवलीस ग त्याला. धडा शिकवायलाच लागणार होता. शुभूने तर असला चोपलाय ना त्याला, पुढच्या 7 पिढ्या तरी लक्षात ठेवतील. आणि काय ना, नीच माणसांना साधी भाषा कळतच नाही ग, त्यांना अशा भाषेतच उत्तरं द्यावी लागतात. आता तो परत शुभूच्या वाटेला कधीच जाणार नाही. श्रावणी, तू एकटीच लढतेस असं नको समजूस. मी सुद्धा एक जिकिरीचं काम केलंय. काकू, काय केलंस? अगं, दुपारी नंदा का गाढ झोपल्या होत्या ना तेव्हा त्यांच्या फोन मधला मी तो तुझा व्हिडिओ घाडगे पाटलांच्या पाया पडतानाचा तो मी कायमचा डिलीट केला. काकू, काय सांगतेस? काय कमालच केलीस तू. खरं काम तर तू केलंस. थँक्यू काकू. अगं, थँक्यू काय म्हणतेस? तू त्या राक्षसाची लढू शकतेस तर मी या घरातल्या छळांना का घाबरायचं? मी कायम तुझ्या पाठीशी आहे. तू माझी मुलगी आहेस. आपल्या मुलीच्या अब्रूसाठी आई वागीन होतेच ना. काकू, तू आज जे धाडस दाखवलंस ना त्याने माझ्यात आणखीन बळ आले. खरं तर हे धाडस मी खूप आधीच करायला हवं होतं, पण ठीक आहे,
आज मला चांगलंच कळून चुकलंय. एखाद्याला घाबरून राहणं म्हणजे समोरच्याला छळण्यासाठी आमंत्रण देण्यासारखं आहे. अच्छा, म्हणजे शेळीण वाघीण झाली तर हं? अपर्णा, तू पुरावा नष्ट केलायस, पण माझ्यातला सूड अजून जिवंत आहे. आणि श्रावणी, तुझा तर हिशोब मी विश्वंभर आल्यानंतरच करीन. तो आला रे आला की त्याला तुझ्या या बनावट रेडबद्दल सांगेन. त्याला जेव्हा कळेल ना आपण झिडकारलेली मुलगी आपल्याच घराची इज्जत वेशीवर टांगते, तेव्हा तो तुला लाथ मारून या बंगल्याच्या बाहेर घालवेल. आता जे व्हायचं ते होणारच. मंगेश, ये लवकर. हा, ठेव इथे. हे घे आणि वरून आण. दे. चल 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 चल, वाढ लवकर वाढ. काय हो, आज एवढी घाई करताय? कुठे जायचं एवढ्या घाईत? अगं, कामांचा व्याप एवढा आहे ना, कार्यकर्त्यांच्या मिटिंगा, रॅलीचं आयोजन, श्वास घ्यायला वेळ नाहीये. वाढ. माहितीये मला, इलेक्शन म्हणे. मला कळतंय सगळं. हे काय ऐकवायचंय तुला? तुला वेळ देत नाहीये म्हणून? अगं, दादाच्या कामांची जबाबदारी आहे माझ्यावर, त्याची धावपळ आहे. चल. बरं बरं, एवढं टेन्शन घेऊ नका. राजकारण नंतर, आधी पोटभर खाऊन घ्या. तुमचे आवडीचे बटाटे पोहे केलेत. अरे वा, बायकोचं लक्ष आहे म्हणायचं की. ओ, लक्ष नाही असं कसं होईल? तुमच्याकडेच नाही तर माझं सगळीकडे लक्ष आहे. अगदी तुमच्या लाडक्या पुतणीकडे सुद्धा. ते असायलाच हवं. काय म्हणते श्रावणी? श्रावणी आजकाल त्याच्या वेगळ्याच नादात आहे. म्हणजे मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. बोल ना. अहो, श्रावणी आजकाल तिच्या त्या शुभ म्हणजे काय भैयाने मजा केली ना, तुला काय सांगू. दोघं एकदम छान मूड मध्ये दिसताय. काय चाललंय एवढं बोलणं? अगं, ते भैयाची आपली दिल्लीला मीटिंग झाली ना, त्याच्याबद्दल सांगत होतो मी तिला. नक्की का की दुसरं काही सांगत होतास? नाही, अजून काय सांगणार नंदक्का. बाकी कालच्या प्रकरणापासून अपर्णा खूपच जास्त खुश दिसतेय, हो ना अपर्णा? नाही हो. नाही कसं? कालच्या श्रावणीच्या खेळात तूही सामील होतीस हे माहितीये मला. नाही नाही नंदक्का, अपर्णा अशा गोष्टींमध्ये नाही पडणार, माझी खात्री आहे. आणि तुझ्याबद्दलचा आदर तर तिच्या मनात आधीपासूनच आहे. राहू दे पृथ्वी, राहू दे. तुला काही माहिती नाही ना, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. श्रावणी शुभ्याची असिस्टंट आहे ना, आता त्या शुभ्याला सुद्धा तिच्या चुकीची शिक्षा भोगायला लागेल. बाकी जे व्हायचं ते होणारच. कसली भारी साडी होती माहितीये काय? आई, मला खाऊसाठी 10 रुपये दे ना. 10 रुपये? आमच्याकडे काय झाड लागलंय पैशाचं? आजी आहे की, आजीला विचार.